नमस्कार, न्यूज परामर्शमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान जे टॅरिफ वॉर युद्ध चालू आहे टॅरिफवरनं त्याच्याबद्दल बोलणार आहे। आपल्याला माहिती आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ लावले, अधिक पेनल्टी लावलेली आहे। ही पेनल्टीची रक्कम आपल्याला माहिती नाही आणि याचं कारण असं दिलं आहे की भारत आणि रशिया यांचे जे संबंध आहेत, खास करून भारत जी तेलाची आयात रशियाकडनं करतं आणि जी शस्त्रास्त्र लष्करासाठी लागतात ती जी भारत रशियाकडनं घेतं, याच्याबद्दल त्यांना तीव्र दुःख आहे किंवा नापसंती आहे आणि त्यामुळेच त्यांनी हे 25% टॅरिफ भारतावर लादलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी आजच्या दिवसापासून म्हणजे 1 ऑगस्ट 2025 पासून होणार होती। परंतु ट्रम्प साहेबांनी आता हा निर्णय 1 आठवडा पुढे ढकलला आहे। आता 7 ऑगस्टपर्यंत त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे आणि 7 ऑगस्टपासून भारत, बांगलादेश, ब्राझील आणि इतर देशांवर 25% टॅरिफ हा लावला जाणार आहे अमेरिकेकडनं। आता ही 1 आठवड्याची मुदतवाढ अशासाठी दिली आहे की भारतीय शिष्टमंडळ हे अमेरिकन अध्यक्षांना भेटायला गेलेलं आहे आणि तिथे त्यांच्यामध्ये काही निगोशिएशन्स होणार आहेत आणि त्या ज्या वाटाघाटी आहेत या टॅरिफच्या संदर्भात ह्या सकारात्मक होतील आणि त्यातून काहीतरी एक चांगला तोडगा निघेल अशी अमेरिकन सरकारला, खास करून ट्रम्प साहेबांना अपेक्षा आहे आणि त्यामुळेच त्यांनी हा निर्णय आता 7 ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकलेला आहे। आता आपण असं जर पाहिलं की भारत आणि रशिया यांचा जो तेल व्यापार आहे, तर या तेल व्यापारावर भारतातल्या ज्या सरकारी तेल कंपन्या आहेत म्हणजे IPCL, BPCL आणि HPCL या ज्या सरकारी तेल कंपन्या आहेत आणि खाजगी कंपन्या नायरा किंवा रिलायन्ससारख्या यांनी रशियाकडून तेल खरेदी करणं हे तात्पुरतं स्थगित केलं आहे, रद्द नाही केलं पण स्थगित केलं आहे। आता याचं कारण असं दिलं जातं की अमेरिकेचा जो वाढता दबाव आहे भारतावर आणि आपल्याला माहिती आहे भारतीय विरोधी पक्ष, खास करून राजीव गांधी हे संसदेत कसा हंगामा करत आहेत या टॅरिफवरनं, ते आपल्याला माहितीच आहे। तर त्याच्या दबावाखाली भारत सरकारने हा निर्णय घेतला असं म्हटलं जातं। परंतु याचं एक कारण असं आहे की रशिया आत्तापर्यंत कमी किमतीत आपल्याला तेल देत होता। 2022 पासून आपण त्यांच्याकडनं तेल घेतो, जेव्हा अमेरिकेने रशियावर निर्बंध घातले तेव्हापासून। तर तेव्हापासून ज्या किमतीला तेल मिळत होतं त्या किमतीमध्ये आता रशियन तेल कंपन्यांनी वाढ केलेली आहे आणि त्यामुळेच भारताच्या सरकारी मालकीच्या कंपन्यांनी आणि खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांनी रशियाकडून तात्पुरतं तेल खरेदी करणं बंद केलेलं आहे। आता हे कारण कितपत खरं आहे माहिती नाही आणि आता त्यांनी वाढवले दर, म्हणजे किती वाढवले, कारण आपण जी गल्फ कंट्रीमधनं म्हणजे आखातातून जे तेल आयात करतो त्याच्या तुलनेत या किमती किती वाढलेल्या आहेत याचा पण अंदाज येणं आवश्यक आहे, पण त्याचं कोणतेही स्पष्टीकरण अधिकृतपणे अजून भारताकडून देण्यात आलेलं नाही। पण एवढं एक कारण दिलं जाते की या किमती रशियन तेल कंपन्यांनी वाढवल्यात आणि म्हणून ही स्थगित दिलेली आहे। आता ज्या सरकारी कंपन्या होत्या त्यांनी 2024 पर्यंत रशियाकडनं आपल्या एकूण गरजेच्या 55% तेल आयात केलं आणि ज्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्या होत्या नायरा किंवा रिलायन्स यांनी उर्वरित 45% तेल हे रशियाकडून आयात केलं आणि त्याच्यावर प्रक्रिया करून हे तेल इतर देशांना विकलं। पण आता आणि याच एका कारणामुळे आपल्याला कमी किमतीत तेल रशियाकडून उपलब्ध होत होतं, म्हणून भारतामध्ये आपल्या तेलाच्या म्हणजे पेट्रोल डिझेलच्या किमती नियंत्रणात राहिल्या, तसंच महागाई त्यामुळे बऱ्याच अंशी नियंत्रणात राहिलेली आहे। जगभरात या 2 वर्षामध्ये तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत। अमेरिकेमध्ये तेलाच्या किमती म्हणजे पेट्रोलच्या किमती या 46% वाढल्या आहेत। युरोपियन कंट्रीजमध्ये या 25% वाढल्या आहेत, तर पाकिस्तानामध्ये 60% वाढल्या आहे। म्हणजे आपल्याला समजतं की याचा परिणाम ह्या महागाईवर कसा होतो आहे। पण भारतात मात्र या काळात 10% किमती पेट्रोलच्या कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळेच महागाई नियंत्रणात राहिलेली आहे। आता जर आपण हे तेल खरेदणं बंद केलं, कारण काहीही असो, तर भारतामध्ये अर्थातच या
पेट्रोल डिझेलच्या किमती आणि पर्यायाने बाकीच्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत आणि त्यामुळे याचा फटका सामान्य नागरिकालाही बसणार आहे. अद्याप याचं कारण भारताने उघड केलेलं नाही. पण जे काय असेल ते असो, पण सध्या तरी ही स्थगिती आपण रशियाकडून जे तेल विकत घेतो त्याच्यावर भारत सरकारने घेतलेली आहे. आता आपल्याला असा प्रश्न पडतो की या टॅरिफचा 25% अधिभार आणि पेनल्टी याचा फटका फक्त भारतालाच बसणार आहे का? तर नाही, अमेरिकेलाही बसणार आहे. कारण अमेरिका भारताकडनं बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत जी आयात करतं आणि आता जर 25% अधिभार त्यांनी त्याच्यावर टॅरिफ लावला तर ही जी उत्पादनं आहेत ही अमेरिकेत महाग होणार आहेत आणि त्यामुळे त्याचा फटका सामान्य अमेरिकन माणसाला बसणार आहे. आता जीवरक्षक औषधं असतील, साथींवरची औषधं असतील किंवा अनेक गंभीर आजारांवरची जी औषधं, जेनेरिक औषधं आहेत, ती अमेरिका ही भारताकडून नेहमी विकत घेते. म्हणजे भारत त्यांना एक्सपोर्ट करतो ही औषधं. का? तर ही स्वस्त आणि किफायतशीर किमतीमध्ये भारताकडून त्यांना पुरवली जातात आणि त्यामुळेच अमेरिकन लोकांना औषधं विकत घेणं हे तुलनेने किफायतशीर पडतं, त्यांच्या बजेटमध्ये ते बसणार असतं. आणि अमेरिकेची जी औषधांची रिक्वायरमेंट आहे त्यापैकी 47% त्यांची जी खरेदी आहे, एकूण औषधांच्या खरेदीच्या तुलनेत 47% जी औषधं आहे त्यांचं जे बजेट आहे औषधांचं ते त्यांनी भारताकडून ते आयात करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारताकडनं जी औषधं त्यांच्याकडे पुरवली जातात भारताकडून त्याच्या किमती भरमसाठ वाढणार आहेत आणि सामान्य अमेरिकन माणसाला याचा जबरदस्त फटका बसणार आहे. याच्या पाठोपाठ आता ही फार्मा प्रॉडक्ट्स जे आहेत त्याची आपण निर्यात करतो $8.1 बिलियन. त्याच्या पाठोपाठ आहे टेलिकॉम क्षेत्रातली इक्विपमेंट म्हणजे टेलिकॉम इक्विपमेंट, याच्याही किमती वाढणार आहेत आणि त्याची आपण जी निर्यात करतो ती $6.5 बिलियन इतकी आहे. त्याच्या पाठोपाठ आपण निर्यात करतो ती हिरे आणि हिऱ्यांचे दागिने, सोनं आणि सोन्याचे दागिने, तयार कपडे, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स याच्या किमती तिकडे वाढणार आहेत. पर्यायाने अमेरिकेतही महागाई वाढणार आहे. आता एकूण जे आपण अमेरिकेला निर्यात करतो सगळ्या या वस्तूंची मिळून ती $86.51 बिलियन आहे आणि अमेरिकेकडून आपण ज्या वस्तू आयात करतो म्हणजे अमेरिका भारताला ज्या वस्तू निर्यात करते त्याची किंमत आहे $45.66 बिलियन. अशा प्रकारे $41.18 बिलियन चा फायदा भारताला होतोय या व्यापारामध्ये. अमेरिकेशी जो व्यापार आपला होतो आयात निर्यातीचा, आणि तेच ट्रम्प साहेबांना डोळ्यात खुपतंय की या व्यापारामध्ये भारताचा खूप मोठा फायदा होतोय आणि अमेरिकेचं मात्र नुकसान होते. तसंच जी तेल आयात करते रशियाकडनं किंवा शस्त्रास्त्र लष्करासाठी आवश्यक आहे ती जी आयात करते त्याचे व्यवहार ते डॉलरमध्ये करत नाहीत तर आपण इंडियन रुपीजमध्ये करतो आणि याचा फायदा भारताला आणि रशियाला दोघांनाही होतो आणि त्यामुळे डॉलरचं महत्त्व कमी होत चाललं आहे. आणि अशा कारणामुळेच त्यांनी भारतावर 25% टॅरिफ लावण्याचा आणि एक दंडात्मक कारवाई म्हणून प्लस ॲडिशनल दंड त्यांनी लावलेला आहे. आता 7 ऑगस्टपर्यंत स्थगिती मिळालेली आहे, त्यामुळे पुढे काय होतं आहे हे आपल्याला दिसणारच आहे. पण जरी तेल आपण आयात करणं तात्पुरतं स्थगित केलं असलं रशियाकडून तरीसुद्धा भारताने स्पष्ट सांगितलं की F-35 ही जी लढाऊ विमानं आहेत अमेरिकेची त्याचं डील सध्या भारत करणार नाही. याचं प्रमुख कारण असं आहे की ही एक तर महाग विमानं आहेत आणि एवढी महाग विमानं घेतल्यानंतर त्याचं तंत्रज्ञान जे आहे ते देण्यास अमेरिका तयार नाही. तसंच त्याचं उत्पादन जे आहे प्रोडक्शन काही प्रमाणात तरी भारताला हवं होतं करायला त्यालाही त्यांनी नकार दिलेला आहे आणि त्यामुळे मग या विमानांवर भारताच्या बजेटचा खूप मोठा भाग खर्च होणार आहे आणि शिवाय टेक्नॉलॉजी ते देत नाही आहेत. त्यामुळे उद्या जर त्यांनी ही विमानं आपल्याला पुरवली, आपण विकत घेतली तर ते अटी घालू शकतात की तुम्ही पाकिस्तान विरुद्ध ही वापरू शकत नाहीत किंवा त्यांचे जे मित्र राष्ट्र आहेत चायना असेल किंवा आणखीन कोणता देश असेल, पाकिस्तान तर आहेच आहे, त्यांच्या विरुद्ध युद्ध करण्यामध्ये तुम्ही ही विमानं वापरायची नाहीत तर मग भारताला मोठा फटका बसायची शक्यता आहे. आणि त्यामुळेच देशहित लक्षात ठेवून
मोदी सरकारने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की F-35 ही विमानं आम्ही घेणार नाहीत. आता F-35 ही 3 प्रकारची विमानं आहेत. एक लागतं ते वायुसेनेला, त्याची किंमत आहे ही 8 बिलियन डॉलर म्हणजे 670 कोटी रुपये. त्याच्यानंतर जी पायदळासाठी म्हणजे थलसेनेसाठी जी F-35 वापरली जाणार आहेत त्याची एक किंमत आहे 10 बिलियन डॉलर आणि जी नौदलासाठी वापरली जाणार आहेत त्याच्याही किमती आहेत 9 ते 10 बिलियन डॉलर. म्हणजे एवढ्या प्रमाणात जर आपण खर्च केला अमेरिकन विमानं खरेदी करण्यात तर भारताला मोठा आर्थिक फटका बसणार आहे आणि शिवाय त्यांच्याकडून कोणत्याही क्षणी याच्या वापरावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. याच्या उलट रशियाकडून आपण जी Su-57 लढाऊ विमानं घेतोय ती यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. शिवाय रशियन सरकारने तयारी दाखवली की याचे जे तंत्रज्ञान आहे त्याचं आम्ही हस्तांतरण करायला तयार आहोत. तसंच याचे 60% जे सुटे भाग आहेत ते आम्ही भारतामध्ये बनवायला परवानगी देणार आहोत. आणि ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स जी आपली कंपनी नाशिकमध्ये त्याला त्यांनी सांगितलं की ती तुमची कंपनी या विमानांच्या सुट्या भागांचं 60% सुट्या भागांचं उत्पादन तुमच्या देशात तुम्ही करू शकता. शिवाय याच्यामध्ये ते अशी सोय करून देणार आहेत की भारताला जी योग्य शस्त्रास्त्र वाटतात जी विमानामध्ये बसवणं त्यांना आवश्यक वाटतं तीही बसवण्यासाठी ते सोय करून देणार आहेत. आणि त्यामुळे सध्या तरी विमानांच्या बाबतीतला करार जो आहे त्याची आपली रशियन सरकारबरोबर बोलणी चालू आहेत पण अमेरिकेकडनं आपण ती घेणार नाही आहोत. आता भारतीय शिष्टमंडळ आपल्याला माहिती आहे अमेरिकेत आहेच या टॅरिफच्या संदर्भात चर्चा करायला. तर आता बघूया या F-35 बद्दल आपली भूमिका आपण स्पष्ट केली आहे. तेलाच्या बाबतीतही सध्या आपण असं कारण देतोय की रशियन तेल कंपन्यांनी किमती वाढवल्यामुळे भारत सरकारने ही तेल खरेदी तात्पुरती स्थगित केलेली आहे रशियन सरकारकडनं. तर आता आपल्याला कुठच्या देशातनं आणखीन आयात करायला लागणार आहे त्याच्यामुळे आपल्या बजेटला त्याचा किती फटका बसणार आहे, सामान्य नागरिकाला त्याच्यामुळे महागाईची झळ कितपत बसणार आहे हेही आपल्याला लवकरच समजेल. पण सध्या तरी 7 ऑगस्टपर्यंत त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे. आता बघूया भारताचं आत्मसन्मान, आत्मनिर्भरता आणि स्वसंरक्षण याच्या बाबतीमध्ये आपण किती प्रगती करतोय, अमेरिकन सरकारशी किती निगोशिएट किंवा वाटाघाटी आपल्या यशस्वी होत आहेत आणि त्यातून भारताचा जास्तीत जास्त फायदा कसा होतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.